नागपुर महानगर पालिका के वित्तीय वर्ष 2026-27 के लिए 5,200 करोड़ रुपए का बजट पेश किया गया। यह बजट स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दानी ने सादर किया। बजट में शहर की बुनियादी सुविधाओं जैसे सड़क, पानी, बिजली और कचरा व्यवस्थापन पर विशेष ध्यान देने की बात कही गई। प्रशासन का कहना है कि यह बजट शहर के समग्र विकास को ध्यान में रखकर तैयार किया गया है। हालांकि बजट पेश करने के बाद राजनीतिक विवाद भी शुरू हो गया है। विरोधी पक्ष ने आरोप लगाया कि बजट में शहर के सर्वांगीण विकास के लिए पर्याप्त निधि नहीं रखी गई है। साथ ही नगर सेवक प्रभाग निधि को 20 लाख से बढ़ाकर 25 लाख किया गया है, जिसे विपक्ष ने नाकाफी बताया। विपक्ष ने मांग की है कि निधि बढ़ाकर प्रति प्रभाग 50 लाख रुपए की जानी चाहिए। इस पूरे मामले पर स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दानी और महापौर नीता ठाकरे ने अपनी प्रतिक्रिया दी है। यावेळचं बजेट जे थोडंसं जी आचारसंहिता होती त्यामुळे अगदी त्या दिवसावर जरा लांबलं ते आज या ठिकाणी सभागृहामध्ये सादर झालं आहे। 6,200 कोटी रुपयाचं हे बजेट आहे। या शहराला सर्वंकष बाजूनी विकास कसा करता येईल आणि या शहरातील सर्वसामान्य सर्व जनतेला अधिकाधिक चांगलं म्हणजे त्यांना न्यायसंगत आणि त्यातल्या त्यात त्यांच्या सगळ्या सोयीसुविधा पूर्ण होतील आणि या शहरालाही या गोष्टीचा वैभव कसा राखला जाईल, गौरव या शहराचा कसा राखला जाईल, या सर्व दृष्टीने सर्व स्पर्शी असं हे बजेट आमच्या माननीय अध्यक्षा स्थायी समितीच्या शिवानी दानी यांनी आज सादर केलं आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की माननीय सत्तापक्ष नेते बाल्याभाऊ, माननीय आमच्या उपमहापौर लीलाताई, बंडूभाऊ, पिंटूजी झलके, सर्व सन्माननीय सर्व पक्षांचे नगरसेवक, गटनेते, विरोधी पक्षनेते हे सर्व या ठिकाणी आज उपस्थित होते। बजेट त्या सर्वांना मिळालं आहे। उद्याचा एक दिवस त्यावर जरा चिंतन, विचार, अभ्यास असा करून परवा 29 तारखेला या बजेटवर चर्चा आणि मंजुरी असं ठरलेलं आहे। आपल्याला सर्वांना विनंती आहे की या बजेटमध्ये असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या शहरातील नागरिकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, महानगरपालिकेचा लौकिक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, त्या सर्व गोष्टींचा लोकांच्या सर्व नागरिकांच्या पर्यंत आपण त्या पोहोचवाव्या ही विनंती आपल्याला करतो। आणि बजेटच्या संदर्भाने पुढील जी काही माहिती जी आपण विचाराल किंवा आपण न विचारताही जी आपल्याला द्यायची आहे ती माननीय अध्यक्ष शिवानी दानी यांच्याकडे सुपूर्द करतो। सत्तापक्ष नेते, माझे ज्येष्ठ सहकारी, 2,200 कोटीच्या सुमारासचा हे अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मूलभूत सुविधा रस्ते, पाणी, वीज, कचरा, गटर लाईन, स्वच्छता याबाबत तर नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सुविधा द्यायच्याच आहेत। त्यासोबतच आपण बजेटच्या आधी सर्वांकडून सूचना मागवल्या होत्या। आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारात त्या डब्यांमध्ये लोकांनी सूचना टाकल्या होत्या। ऑनलाईन पद्धतीनं सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातूनही आपल्याला बऱ्याच सूचना आल्या होत्या। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जाताना आम्ही जो मॅनिफेस्टो बनवला होता त्या सर्व गोष्टींचा समावेश करून एक सर्वसमावेशक बजेट माननीय महापौरांच्या सूचनेनुसार इथे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्येक घटकाला हात लावण्याचा प्रयत्न, प्रत्येक घटकासाठी काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न या बजेटद्वारे करण्यात आलेला आहे। आत्ता आपण भाषण सादर केलं, आपल्या सर्वांना ती भाषणाची एक प्रत मिळाली असेल। तुमचे याबाबतचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की फक्त रस्ते, पाणी सगळे विकास नाही तर इतरही काही विकास असतात, त्यामुळे नगरसेवकांना जो काही प्रभागात येणारा निधी असतो त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी आपण ती वाढ केलेली आहे। आधी 20 लाख रुपये पर वॉर्ड नगरसेवक हा निधी होता, आता 20 लाखाचा 25 लाख केलेला आहे आणि इतरही एकात्मिक रस्ते असेल, दीनदयाल असेल, असं करून साधारण 55 लाख पुरुषांना आणि 65 लाख महिलांना हा प्रत्येकाला वाढ निधी मिळतो। सो वाढ निधीमध्ये आपण यावर्षी 5 लाखाची बढ़त केली आहे। 5 लाख पर्याप्त नाही, 40 लाख निश्चितपणे आपण 4 वर्ष प्रशासक होता, आपण यावर्षी ही सुरुवात केली आहे। नेक्स्ट वर्षी जेही स्थायी समितीचे सदस्य असतील ते याचा विचार करून तो वाढवण्याचा प्रयत्न करतील। काय हो, आपण बरेच इंटरनल रेव्हेन्यू वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला आहे। आपण डक्टिंग पॉलिसी आणतो आहे। डक्टिंग पॉलिसीच्या माध्यमातून प्रामुख्यानं
डक्टिंग पॉलिसीच्या माध्यमातून जे आपल्याकडे 1000 किलोमीटरचं ऑलरेडी एक फायबर ऑप्टिक्सचं जाळं होतं त्याची सुस्थिती दुरुस्ती करायची आहे आणि काही नवीन पण जाळं टाकायचं. याच्यासाठी महानगरपालिका कुठलाही खर्च करणार नाही, पण महानगरपालिकेला ज्याद्वारे एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम तयार होईल आणि भविष्यामध्ये इमिजिएटली ते होणार नाही, पण भविष्यामध्ये आकाशातील जे वाऱ्यांचं काय म्हणतात त्याला वायरिंगचं जाळं आपण जे बघतो ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. सो डक्टिंग पॉलिसीचा एक प्रयत्न आपण करतो आहे. त्यासोबतच आपण कर संकलन वाढवण्यासाठीचा आपण 100 POS मशीन यासाठी पण नागपूर महानगरपालिका कुठलाही खर्च करणार नाही, पण 100 POS मशीन टॅक्स कलेक्टरद्वारे घरपोच पोहोचतील, ज्याद्वारे लोकांना कर भरण्यास मदत होईल. त्यासोबतच नगरसेवकांच्या माध्यमातून, कारण की त्यांच्या कार्यालयामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फुटफॉल येतं, तिथे आपण ती POS मशीन ठेवणार आहोत आणि पाण्याचं बिल आणि कर संकलन यासाठी एक ई-वॉलेटचा उपयोग करून